तुम्ही कोण आहात? पोलीस कॅप्टन बोस मिलिटरी मधून पळून गेलेत. खबरदार पुन्हा असं काही बोलाल तर. माझ्या पप्पांना पळपुट आवडतो. थांब तुला. अमर शेखर थांबा. अरे थोबाड दाखव की. तुम्ही पप्पा तुम्ही सुखी राहा. मग मिलिटरी वाले असे एकदम हल्ला करतात कळलं. आणि बघ झाशीची राणी तलवार घेऊन आली. मला काही नको. तुम्ही आलात हेच खूप झालं. बरं आधी जेवून घ्या. काय नको खरं सांगू का, तुला पाहिल्याने माझं पोट भरलं. काहीतरीच. खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो. हे सगळं वैभव तू तुझ्या ताकदीवर उभं केलंयस. दोन्ही मुलांना मोठं केलंयस. आता एक काम तुला करायचंय. सांगा तरी, मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का? माझी तर एकच इच्छा आहे, या घरात 2 सुना याव्यात. शेखरची मला काळजी नाही. तो इंजिनियर झाल्यापासून सारख्या मुलींच्या मागण्या येतात त्याच्यासाठी. पण अमरचं कसं होईल त्याचीच काळजी वाटते मला. हे नाही, त्याची काय काळजी करू नकोस. त्याची बालपणीची मैत्रीण तृप्ती, ती त्याच्याशी लग्न करायला एका पायावर तयार होईल. हा तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही. जाऊ दे गे. वेळ आली ना की सगळ्या गोष्टी आपोआप घडून येतील बघ. बरं ते ठीक आहे. तुम्ही प्रवासात थकून आला, जरा विश्रांती घ्या. मग निवांत बोलू आपण. चल चल पप्पा, आज जरा शेखर दादाला शेतावर घेऊन जातो. आई येतो का? लवकर या. आई पप्पा. चला दादासाहेब, भरपूर इंजिनिअरिंगचा अभ्यास झालाय. आता काळ्या मातीचा अभ्यास शिकवतो तुला. बघूया तरी आता काय प्रगती केली. सावित्री, ही एवढीशी बोटा एवढी पोरं आता डोंगरा एवढी मोठी झाली. त्यांची लग्न आता करून द्यायला पाहिजे. मग नातवंड खेळवण्यात आपल्या दोघांचा वेळ कसा जाईल ते कळणार सुद्धा नाही. मग काय, तू आणि मीच. तू तिथं मी आणि मी तिथे तू. पण माझी एक प्रबळ इच्छा आहे सावित्री. रणांगणावरती लढता लढता 5-25 शत्रूंचे मुडदे पाडूनच आपल्याला मरण यावं. असं बोलू नका. हे जवानाची बायको असते आणि मरणाला काय भरतेस? हे बघ, मला एक वचन दे. समजा तसंच काही घडलं तर तुझ्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब सुद्धा येणार नाही. वचन दे. वचन दे. हे बघ अमर, आम्ही सीमेवर असताना सुद्धा मजेत असतो, हास्य विनोद करत असतो, पण तरी सुद्धा आमची नजर मात्र शत्रूवर असते. हो का पापा? अरे घराच्या सुरक्षित चौकटीमध्ये बसून युद्धाच्या गोष्टी चघळणं किंवा देशप्रेमाच्या गोष्टी करणं सोपं असतं रे. पण प्रत्यक्ष सीमेवर लढताना शरीरामध्ये हत्तीचं बळ असावं लागतं, वाघाचं निडर काळीज असावं लागतं आणि मुख्य म्हणजे हृदयामध्ये देशाबद्दल अपार प्रेम असावं. त्या जोरावर युद्ध जिंकता येतात. पप्पा, पप्पा खरंच तुम्ही महान आहात. पप्पा, पप्पा मला तुमच्यासारखं व्हायचंय. ते सगळं ठीक आहे रे, पण देशप्रेम कधी शिकून शिकता येत नसतं, किंवा ते दान किंवा खैरातीमध्ये मिळत नसतं, किंवा पैशाने ते विकत घेता येत नसतं. म्हणूनच ते केवळ श्रीमंतांच्याच मालकीचं नसतं. ते हृदयामध्ये जन्माला येतं, मस्तकामध्ये भिंत आणि सदैव श्वासामध्ये असतं. म्हणूनच ते शहरांपासून खेड्यापर्यंत आणि महालांपासून झोपड्यांपर्यंत कुठेही आढळू शकतं. पापा, या मातृभूमीकडे माझं एक मागणं आहे. हे मातृभूमी कृपा करुनी दे मजला आशीष. जन्म लाभो पुनश्च इथे चुकवाया तुझे ऋण. घडावी तुझीच सेवा जन्मजन्मी हीच आहे आस. दे भारत माते दे वरदान या बालकास.
प्रणाम, त्रिवार प्रणाम. शाबास बेटा शाबास. हे बघ, मी शहरात जाऊन रिपोर्टिंग करून येतो. ठीक आहे पप्पा, मी शेतावर जाऊन येतो. जा. नमस्ते कॅप्टन साहेब. राम राम धनीराम शेठ. लई दिवसांनी दर्शन अहो काय भेटलं. बोलतोच बोलताय धनीराम. हा. अहो तुम्ही या गावातली मोठी असती, हा. तुमचे पण हाती काय. काय वार्ता करून राहिले कॅप्टन साहेब? तुम्ही तो आम्हाला लाजवून राहिले. वो खजूर का बच्चा, वो हिंदुस्तानी क्या छुपता है? खुदा कसम तुमने हमारे आदमी को मारा, हम तेरे को जिंदा नहीं छोड़ेगा. बाहर निकल. ओ फौजी बाहर निकल. ओ हिंदुस्तानी, ओ फौजी डरपोक बाहर निकल. ओए हिंदुस्तान का फौजी, वो बाहर निकल डरपोक. ओए नहीं तो ये बच्चे को मार डालेगा. निकल बाहर. अबे बाहर निकल, निकल बाहर. चुप कर तू. छोड़ दे. वो बंदूक नीचे रखो. बच्चे को तो नीचे रखेगा लल्लू, पहले बंदूक नीचे रखो. अरे बच्चे को छोड़ दे. बच्चों को रखेगा मगर तेरा पहला बंदूक नीचे रखो. वो देखता क्या है तू? रखो बंदूक नीचे. अब तो बच्चे को छोड़ दे. मेरा बच्चा. काय झालं कॅप्टन साहेब? कॅप्टन साहेब, सावित्रीबाई, खरंच तुम्ही महान आहात. धन्य आहे तुम्ही, खरंच धन्य. अरे मिलिटरीतल्या या माणसानं देशसेवेसाठी स्वतःचे प्राण सुद्धा पणाला लावले. आणि मी आयुष्यभर पैसा संपत्ती साठवत राहिलो कॅप्टन साहेब. मी काय, पैसा काय, सगळं तुच्छ आहे तुमच्या पुढे. खरंच तुच्छ आहे. मग काय, मग आपण दोघं, तू आणि मी दोघं. जिथं तू तिथं मी, जिथं मी आणि जिथं तू तिथे तू. सावित्री.
मग काय? अच्छा, आपणच दोघे बघतो. जिथं तू तिथं मी आणि मी तिथं तू. आई, कसला विचार करतेस आई? पप्पांची आठवण येते ना? लढाई सुरू झाली. तुझ्या बाबांची इच्छा होती की सीमेवर लढता लढता मरण यावं, पण दैव नशिबाने हे असं झालं. आपल्या घराण्याची परंपरा ही एक आहे, आपल्या घरातला एक तरी पुरुष सैन्यात असतो. आई, मी जाईन सैन्यात. आई, परंपरा ही आहे की थोरल्याचा हक्क पहिला. तरी सुद्धा आई, सैन्यात मीच जाणार. तुझा मोठा भाऊ या नात्याने मीच जाणार. दादा, तू शिकलायस, इंजिनियर झालायस, इथं तुझी गरज आहे. आज आपल्या देशावर मोठं संकट आलंय, रक्षणाला मी जाणार. तू या आईला सांभाळ, मी त्या आईला सांभाळतो. आई, अमरचं काही एक ऐकू नकोस. निर्णय तूच घे. सावित्री, माझी प्रबळ इच्छा आहे, रणांगणावरती लढता लढता 5-25 शत्रूंचे मुडदे पाडूनच आपल्याला मरण यावं. ती इच्छा मी पूर्ण करेन. अल्फा कंपनी. अरे तू इकडे काय करतोस? तिकडे जा, तिकडे जा. नाही तर आउट, आउट. कम ऑन, कम ऑन. चल मागे जा, मागे जा, चल. इकडे काय करतोस? तिकडे जा, चल. माझा हात अजून बरा नाही झाला. ट्रेनिंग. उद्याचा दिवस गुढीपाडवा गावात साजरा करता येईल. अरे जिगू आणि महेश कुठे आहेत?
कुठं काय कुठं राम्या माहिती ना तुला सारखा खाका खातो अरे पण धावत सुटतो चला, निघूया. हो.